विधानसभेचे आमदार होते, देवाभाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिले, एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही। कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो, तो संधी साधू असू शकत नाही। आता महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे, आता मी त्यावरती जास्त बोलू नये, पण गेली का नाही सांगा? कुणाच्यात हिम्मत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची? समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत, हिम्मत आहे लढायची? 2019चं भाषण आहे का? देवाभाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल, पुन्हा येईन म्हणून, त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं? आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण? लढणं एवढं रक्तात असावं लागतं, लगेच वळचणीला पळतेत ही लोक, लढू शकत नाहीत, हिम्मत नाही। पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची? वळचणीला कोण जातं? साप, उंदीर, आपल्या कोणात कोण असतं वळचणीला? वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही, तो समोर येत असतो रस्त्यावर। ज्यांना कुणाला करायचं ते करू द्या, आता आपला संघर्ष संपलाय, कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे।